नमस्कार रसिक प्रेक्षको, मी तुमची सातारची मागचवाली ताई. मित्रांनो, आजचा विषय आपल्या प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा आहे. आपल्या समाजात आजही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखाद्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा ती केवळ एक बाळ नसते, तर ती देवाने केलेली त्या घराची निवड असते. गरुड पुराणातील मुलीच्या जन्माबाबत असे काही रहस्य सांगितले आहे, जे ऐकून तुमचा दृष्टिकोन बदलेल. चला तर मग जाणून घेऊया लेकीच्या जन्माचे कर्मरहस्य. मुलीची निवड आणि कर्मसिद्धांत. गरुड पुराणानुसार कोणताही जीव योगायोगाने एखाद्या कुटुंबात जन्माला येत नाही. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास आणि त्याच्या कर्माचा हिशोब होतो. जेव्हा एखादी आत्मा मुलगी म्हणून जन्म घेते तेव्हा ती स्वतः त्या घराची निवड करते किंवा त्या घराच्या कर्मामुळे ती आत्मा तिथे आकर्षित होते. मुलगी म्हणजे लक्ष्मीचं रूप. मुलगी म्हणजे लक्ष्मी. पण लक्ष्मी फक्त पैशाची देवी नाही. लक्ष्मी म्हणजे संतुलन, समृद्धी आणि चैतन्य. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, जिथे राग आणि स्वार्थ नसतो, तिथेच लक्ष्मी वास करते. मुलगी आल्यावर घराची ऊर्जा बदलते आणि रखडलेले नशीब फळफळू लागते. मित्रांनो, आता पाहूया देव कोणत्या घराची निवड करतात. गरुड पुराणानुसार देव अशा घराची निवड मुलीसाठी करतात जिथे स्त्रीचा माता, बहीण, पत्नी म्हणून आदर केला जातो. ज्या घरात प्राणी, पक्ष्यांची आणि गरजूंची सेवा केली जाते. जिथे पूर्वजांचा म्हणजे पितरांचा सन्मान केला जातो. जिथे पैशापेक्षा प्रेमाला जास्त महत्त्व दिले जाते. मित्रांनो, मुलगी नशीब कशी बदलते. अनेकदा मुलगी वडिलांच्या किंवा आईच्या पूर्वजन्मीच्या पुण्याचे फळ म्हणून येते. तिच्या येण्याने घरातील नकारात्मकता दूर होते. काही वेळा अत्यंत कठोर किंवा जुन्या विचारांच्या घरात मुलगी जन्म घेते, कारण ती त्या घराचे विचार बदलण्यासाठी आलेली एक शक्तिशाली आत्मा असते. आध्यात्मिक जबाबदारी. मुलीला फक्त जन्म देणे पुरेसे नाही, तर तिला शिक्षण, सुरक्षा आणि स्वातंत्र्य देणे ही पालकांची आध्यात्मिक जबाबदारी आहे. जेव्हा आपण लेकीच्या स्वप्नांचा आदर करतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाची चेतना उंचावते. तर रसिकहो, गरुड पुराण आपल्याला हे शिकवते की मुलगी हे ओझं नसून ईश्वराचं वरदान आहे. जर तुमच्या घरात लेक असेल तर समजा देवाने तुमची निवड केली आहे. तिचा सन्मान करा, तिला तिची स्वप्न जगू द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलगी हे माझे वरदान आहे असं लिहायला विसरू नका. आपल्या सातारची मागचवाली ताई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.